हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात। तर मग उद्या आहे हरतालिका। आम्ही आज जाणार आहोत हरतालिकेचं सामान आणण्यासाठी व गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी लागणारं साहित्य आणायला आणि गणपती बाप्पा बुकिंगसाठी सुद्धा। तर चला मग आपण पाहूया आम्ही कुठले गणपती बाप्पा बुकिंग केले आणि हरतालिकेसाठी काय व कुठे साहित्य घेतले आणि अजून मेन म्हणजे गणपती बाप्पाचं डेकोरेशनसाठी आम्ही काय काय साहित्य घेऊन आलो आहोत हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया। सगळ्यात अगोदर आम्ही तयार झालो, श्लोकला मस्त असं रेडी केलं आणि आम्ही निघलो आता बाहेर जाण्यासाठी। उद्या हरतालिका असल्यामुळे हरतालिकेला भरपूर हिरवी पाने वगैरे लागतात, फळाची फुलाची। सगळ्यात अगोदर आम्ही आमच्या कंपाऊंड मध्ये जेवढी भेटतात तेवढी गोकर्णाची, पारिजातकाची असे पाने कलेक्ट केले, कारण उद्याच्या पूजेला पानं फळ पूर्ण लागतं। इथून मी सुरुवात केली। नंतर आमच्याच कंपाऊंडच्या बाहेर सीताफळीचे पानं होते, तेही मी उद्याच्या पूजेसाठी कलेक्ट केली होती। मी अशी पानं तोडलेली बघून श्लोकलाही पानं तोडायची होती। तो पण माझी मदत करण्यासाठी थोडा वेळ आला आणि त्यानेही हे सीताफळाचे पानं तोडण्यासाठी मम्माची मदत केली व तिथून मी लगेच कंपाऊंड मध्ये असलेली बरेचसे फुलांची व फळांची झाडं, त्यातले सोनचाफ्याचे वगैरे पानं मी हरतालिका पूजेसाठी कलेक्ट केली। हरतालिका पूजेला बरेचशी पानं, फुलं, दूर्वा, आघाडा ह्या गोष्टी लागतात। जेवढे आपल्याला साहित्य ह्या पूजेला भेटेल तेवढे आपण घेऊ शकतो। बराच वेळ इथून पूर्ण फुलं पानं घेऊन परत आम्ही निघलो दुसरीकडे, कारण तिथून आम्हाला बेल वगैरे घेऊन यायचा होता। अक्कलकोटमध्ये बेल विकायला परमिशन नाही, त्यामुळे आम्ही एका ठिकाणाहून बेल तोडून आणणार होतो। तर चला मग आता आपण तिकडे जाऊयात। हे दोघं तर रेडी आहेत जाण्यासाठी। आता मी पण बसली आणि इथून आम्ही सरळ गेलो शिवपुरीला। इथे एक शिवपुरी आहे, तिथे खूप सुंदर अशी बेलाची झाडे आहेत, तर आम्ही सरळ तिथूनच बेल घेऊन येणार, कारण अक्कलकोटमध्ये विकत बेल मिळत नाही। इथून छान बेल व मिळतील तशी फुलं आणि फळं घेतले आणि श्लोकला थोडा वेळ इथं खेळायला दिलं। तुम्ही पाहू शकता सुंदर अशी इथं बेलाची झाडं आहेत। इथून जेवढा मला हवा होता तेवढा बेल मी घेतला आणि बराच वेळ आम्ही इथं श्लोकला खेळायला दिलं, कारण इथं खूप सुंदर खेळण्यासाठी मोकळं ग्राउंड पण आहे आणि इथं महादेवाचं खूप छान एक मंदिर पण आहे। मोकळ्या जागेमध्ये श्लोकला मस्ती करायला बराच वेळ भेटला। तोपर्यंत मीही थोडंसं तिथे फळं फुलाची पानं वगैरे घेतली आणि तिथून मग आम्ही सरळ समोरच्या झाडांकडे गेलो। असं आजूबाजूला बरंचसं फिरून झाल्याच्या नंतर व बरंच सामान कलेक्ट करून झाल्यानंतर तिथे थोडेसे मी कण्हेरीचे वगैरे पानं घेतले आणि आमच्या श्लोकची मस्त मस्ती चालू आहे इथे, त्याला नुसतं पळायचं असतं। मग इथून थोडेसे कण्हेरीचे पानं वगैरे घेऊन अशा प्रकारे जेवढं पूजेचं साहित्य मला कलेक्ट करता आलं तेवढं साहित्य मी कलेक्ट केलं आणि नंतर आम्ही आलो आहोत समोर। आता अजून बरंच साहित्य घ्यायचं बाकी आहे, ते नंतर मार्केटमधून घेऊयात। परत आम्ही थोडंसं तिथे फिरलो, तर रस्त्यामध्ये मला श्लोकलाही थोडंसं फिरवायचं होतं, कारण त्यालाही घरात बसून बसून बोर होतं। मी पानं तोडत आहे हे पाहून त्याला कुठल्याही झाडाचे पानं तोडायचे होते, त्याला वाटत होतं की सगळेच तोडत जायचं आहे। तिथे मला एक सोन्याचं पान दिसलं, याला दसऱ्याला सोन्याचं पान असं म्हणतात, दसऱ्याला देतात तेच सोनं कॅप्चर करावं म्हणलं, कारण खरं सोनं तर फार महाग झालेलं आहे, त्यामुळे हेच सोनं मी पाहून घेतलं। तिथून आम्ही सरळ गेलो मार्केटमध्ये। इथे थोडंसं डेकोरेशनचं सामान चेक केलं आणि मला माझ्या थीमसाठी जे काही लागते ते मी इथून थोडंसं सामान घेतलं। गणपती बाप्पा म्हणलं की आपल्याला फार असं हौस असते की असं डेकोरेशन पाहिजे, असंच काहीशी माझी थीम होती। नंतर तिथून बरीचशी ट्रॅफिक लागली आम्हाला, कारण अक्कलकोटमध्ये सोमवारी बाजार असतो, त्यामुळे इथे बरंचसं ट्रॅफिक होतं। मंदिर साईडला ट्रॅफिक होतं। एवढ्या ट्रॅफिकमधून आम्ही परत गेलो दुसऱ्या मार्केटमध्ये आणि नंतर आम्ही गेलो गणपती पाहण्यासाठी। बरेचसे गणपती पाहिल्यानंतर व पूर्ण मार्केट फिरल्यानंतर फायनली आम्ही एक गणपती बाप्पा बुकिंग केले। गणपती बाप्पाचं बुकिंग केल्याच्या नंतर परत आम्ही थोडंसं मार्केटमध्ये फिरलो आणि तिथून उद्या हरतालिकेसाठी मी फुलं घेतले, पांढरी फुलं, गुलाबाची फुलं वगैरे
आणि नंतर तिथून बरंच मार्केट फिरून फिरून लाइटिंग्स वगैरे आणि माझ्या गणपती बाप्पाच्या थीमला जे काही डेकोरेटिव्ह सामान लागेल हे मी पूर्ण मार्केट फिरून फिरून शोधून शोधून सामान घेतलं। तर आता फायनली माझं सामान घेऊन झालेलं आहे आणि इथे आमचा श्लोक बच्चू पण खूप थकलेला आहे, म्हणून आम्ही आमचा मोर्चा घराकडे वळवला। पूर्ण शॉपिंग झाल्याच्या नंतर अशी मी थकून फायनली घरी आले आणि सगळ्यात अगोदर किचनमध्ये जाऊन किचनचा लाईट टाकला व सर्व सामान किचन कट्ट्यावर ठेवलं आणि आता दिवाबत्ती करून व देवांना नमस्कार करून घेतला। मी दिवा लावत असताना श्लोकला सारखं यायचं असतं। मी दररोज दिवा लावताना त्याला सोबत घेऊनच दिवा लावते, कारण त्यालाही थोडंफार सवय होती आणि मुलांना देवाचं थोडंफार शिकवायलाच हवं। तिथून मी सरळ किचनकडे आले आणि स्वयंपाक बनवायला घेतला। आता उशीर झालेला होता बराचसा। उशीर झाल्यावर सगळ्यात लवकर होणारा पदार्थ आणि आमचा सगळ्यांचा आवडता म्हणजे खिचडी। मी खिचडी करायला सर्व साहित्य बनवून घेतलं आणि खिचडी बनवायला घेतली। सुंदर आणि सोपी अशी खिचडी बनवून घेतली आणि नंतर मग बनवून झाले की आम्ही तिघांनी छान असं जेवण केलं। आम्ही जे काही डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे।